माझ्या नवऱ्याला मारणार तू? त्याला हात तर लावून दाखव, माझ्याशी गाठ आहे तुझी. का नाही मारायचं मी? माझ्या घरात जर चोर घुसत असेल तर मी शांत राहायचं. मी प्रोटेक्ट करणारच ना माझं घर. अरे पण चोर कुठे येतो? माझा हसबंड आहे, रोहन आहे तो, रोहन. पण चोरासारखं का आला मग? हे तुम्ही भांडू नका अजिबात, शांत व्हा. काय रोहन दादा, असं कोणी येतं का चोरी वगैरे करायला? आणि तुला माझं आणि ताईचं सासर मिळालं का रे? किती एम्बॅरेस केलंस तू आता आम्हाला. तू बरी आहेस ना? काहीतरी काय बोलतेस तू? जरा गप्पा बस. वहिनी, सुशला का गप्प करतेस तू? बरोबरच बोलतीये ती. असं चोरासारखं येण्यापेक्षा रोहनने आधी कॉल करून यायला नको? अंशू बास आता, आणि चोर म्हणणं बंद करा. ती कोणी चोर शिरलं नाहीये घरात, रोहन आहे तो. अरे तुम्ही गप्प व्हा सगळे. तुमच्या बोलण्यामुळे ना रोहन जास्तच घाबरतोय. रोहन, तू नक्की ओकेस? आणि आम्हाला कोणालाच अशी अपेक्षा नव्हती की तू अशा पद्धतीने येशील, म्हणून सगळे पॅनिक झालेत. ओके, आता सगळ्यांनी रिलॅक्स व्हा, काहीही झालेलं नाहीये. नाही सर, खरं तर तुम्हा सगळ्यांची रिॲक्शन अगदी ऑब्व्हियस होती. पण ऐका ना, मी जे वागलो ना त्यासाठी खरंच सगळ्यांना सॉरी. माझा कोणालाच घाबरवण्याचा वगैरे हेतू नव्हता. घाबरून झाल्यावर हे सगळं बोलून उपयोग काय? शट काय शटाप? मी तर हाणणारच होतो. असं काही बोलायचं नाही. माझ्या समोर तर तो बोलायचंच नाही. तू हात तर लावून दाखव, हात लावून दाखव. पण चोर होत. एक मिनिट शांत व्हा प्लीज. माझा ना खरंच नाईलाज झाला. मी सगळ्यांची माफी मागतो या गोष्टीसाठी. आणि माझा खरंच नाईलाज होता म्हणून मी चोरी करायला आलो. तुझ्याशी बोलण्यात ना खरं सांगतो काही अर्थच नसतो. हो, कारण तुला दुसऱ्या माणसातले चांगले गुण कधी दिसतच नाहीत. आता आधीला एक उत्तम सून आहे, एक छान मुलगी आहे, हे आम्हा सगळ्यांना कळतं ग. पण तुझ्या नजरेला ते दिसत नाही, त्याला आम्ही काय करणार? याशिवाय तुला तुझ्या भ्रमात राहायचं असेल ना तर तू आपली बिचारी खुशाल राहा. बरोबर, तुम्ही तर तिचीच बाजू घेणार ना. ते तुमच्यावर कशी गडगड गडगड बोलत असते. सगळा कडवटपणा तर तिने माझ्या अंगावर ओकलाय. तिला ना बरोबर माहितीये कोणाच्या चाव्या कशा फिरवायच्या त्या. सगळ्यांना तिने स्वतःच्या बाजूने करून ठेवलंय. मी एकटं पडावं ना म्हणून. पक्की शाणी आहे ती. तुम्हाला सांगते ना, एक दिवस काय आहे